मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र पोस्ट भरती 2020 5 जानेवारी 2021चा MTS पेपरचा ॲनालिसिस यामध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जीकेचा ॲनालिसिस पाहणार आहोत। तर जीकेमध्ये साधारणतः जेवढे प्रश्न विचारले, जेवढे जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थ्यांकडून घेता आले तेवढे प्रश्न मी विद्यार्थ्यांकडून घेतले आणि ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, आपलं हे जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल आहे MPSC लर्निंग पॉईंट या नावाने, ते सुद्धा जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, गीत गोविंद हा ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रश्न पहिला एक प्रश्न विचारलेला होता। त्यानंतर दुसरा प्रश्न होता शीख धर्माचे संस्थापक कोण? तर शीख धर्माचे संस्थापक हे गुरु गोविंद सिंग आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न होता कावेरी नदीचा उगम कुठून होतो? त्याच्यानंतर आसामची राजधानी आणि नागालँडची राजधानी यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते। तर नद्यांवर प्रश्न येत आहे, धर्माचे संस्थापक, त्याच्यानंतर राजधानी यावर सुद्धा प्रश्न येत आहे। त्यानंतर मंगल पांडे यांनी कोणाचा वध केला होता? त्यानंतर 7वा प्रश्न होता महात्मा गांधीची दांडी यात्रा कधी सुरू झाली? तर महात्मा गांधी यावर सर्व एक्झाममध्ये एकतरी प्रश्न असणारच आहेत। तर त्यांचा जो खेडा सत्याग्रह आहे, दांडी यात्रा, त्याच्यानंतर त्यांनी जेवढे सत्याग्रह केले ते तुम्ही वाचून ठेवायचे, त्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर पोखरणची न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट कधी करण्यात आली? हा सुद्धा प्रश्न विचारलेला होता। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समाजसुधारक यावर काही प्रश्न विचारले होते। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर 2 प्रश्न होते आणि समाजसुधारकावर 2 प्रश्न होते। म्हणजेच तुम्हाला समाजसुधारकाचं जे वाचन आहे ते करायचं आहे, त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच ज्यांचा पेपर 6, 7, 8 समोर आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना समजून जाईल की कशाप्रकारे प्रश्न विचारू शकतात। त्याच्यानंतर भारतीय संस्कृतीवर काही प्रश्न विचारलेले होते। तर भारतीय राज्यघटनामध्ये मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्कावर 2 प्रश्न होते। तर भारतीय राज्यघटना पूर्ण रटून टाकायची आहे। भारतीय राज्यघटनेवर 2 प्रश्न असतातच, कोणती परीक्षा असो। त्यानंतर 13वा जो आपण घेतलेला आहे तो भारत छोडो आंदोलनावर एक प्रश्न होता। त्याच्यानंतर कोरोनावर एक प्रश्न होता। त्याच्यानंतर भारतातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता? हा एक प्रश्न होता। त्याच्यानंतर गोदावरी नदीची लांबी सर्वात आधी कावेरीवर एक प्रश्न होता, नदीवर, आणि आता गोदावरीवर। अशा प्रकारे नद्यांवर प्रश्न विचारले जातात। तर नद्या तुम्ही पाठ करून ठेवा, कोणाचा उगम कुठून होतो, लांबी काय आहे किंवा कुठून वाहते, हे सर्व पाठ करून ठेवा। त्याच्यानंतर केंद्रीय व सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत? हा सुद्धा एक प्रश्न होता। अशा प्रकारे हे सर्व प्रश्न हे MTS पेपरमध्ये आलेले होते 5 जानेवारी 2021च्या शिफ्टमध्ये।